गडचिरोली जिल्ह्यातून सावली तालुक्यात रानटी हत्तींचा मोठा कळप काल रात्रीच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील वायुनंदन कंपनीच्या जवळून सामदा वाघोली बुटी नदीपात्रामध्ये नदीच्या पाण्यातून पोहत सावली तालुक्यातील सामदा बूज नदीपात्राला लागून असलेल्या शेत शिवारापासून नुकसान करत एका वाईवरून शेतकऱ्यांच्या शेतात प्रवेश करीत हत्तीने सावली तालुक्यात प्रस्थान केले। यात रुमाजी कोहळे यांची जवळपास 3 ते 4 एकर शेती आणि शेतात असलेले पाढे यांची फार मोठे नुकसान केलेले आहे। रुमाजी कोहळे यांच्या शेतातून हत्तीचा कळप चालत गेल्यामुळे जिकडे तिकडे नुकसान झालेले आहे। शेतात उभे धान पीक असलेल्याने हत्तीच्या चालण्याने आणि शेतातून फिरण्याने पाढे फुटले, फार मोठे नुकसान झालेले आहे। तर हरिदास भांडेकर, मुकुंदा भांडेकर, सुधीर देशमुख, प्रदीप गद्देवार, प्रभाकर बुर्ले, मारुती भांडेकर, रवी भुरसे अशा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून सुद्धा हत्तींचा कळप गेल्यामुळे या शेतकऱ्याचे सुद्धा नुकसान झालेले आहे। गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या हत्तीच्या कळपाने सावली तालुक्यामध्ये प्रवेश केल्यामुळे येथील वन विभागाची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। सावली तालुक्यात वाघाची मोठी दहशत असताना अचानक तालुक्यात रानटी हत्तींच्या कळपाने हैदोस घातलेला असून हत्तीच्या कळपामुळे अनेक जीवितहानी व पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सामदा बूज येथील शेतातून हत्ती जंगलाकडे प्रस्थान केल्याने नेमके हत्ती कुठे व कोणत्या मार्गावर आहे याचा शोध वन विभाग करीत आहे। रानटी हत्तीच्या हैदोसामुळे कोणाचे नुकसान होऊ नये व जीवित हानी होऊ नये याची नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे वन विभागाने आवाहन केलेले आहे। रानटी हत्तींचा कळप सावली तालुक्यात सामदा कापसी जंगल परिसरातच हत्ती असावे असा अनुमान वन विभागाकडून लावला जात आहे। दिवसभराच्या शोध मोहिमेनंतर अजूनही हत्तींचा कळप आढळलेला नसून यावर वन विभागाची करडी नजर आहे। वृत्तांत लिहिपर्यंत अजूनही हत्तींचा शोध लागलेला नसून वन विभाग यावर पूर्णपणे जनतेला कोणतीही चोट पोहोचू नये याकरिता काम करीत आहे। तसेच जनजागृती करून नागरिकांना हत्तीपासून बचाव करण्याकरिता आवाहन करीत आहे। 9/2024 रात्री 1च्या दरम्यान 27 ते 28 हत्तीचा कळप माझ्या शेतामध्ये पूर्णपणे नासनाधूस करून पूर्ण नुकसान झालेली आहे। एकूण क्षेत्रफळ माझ्या शेतीचा 3.25 एकर असून जवळपास माझा 3 लाख रुपयाची नुकसान झालेली आहे। तर मला दुसरी शेती नसल्याने या शेतीच्याच भरोश्यावर माझा उदरनिर्वाह चालू आहे। तरी वन विभाग व महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे की माझ्या मुलाबाळाचा व माझ्या संपूर्ण कुटुंबाची ह्या शेतीच्या भरोश्यावर उदरनिर्वाह असल्याने मला तात्काळ पंचनामा करून शासकीय नुकसान भरपाई देण्यात यावी। गाव माझा न्यूज करिता प्रवीण झोडे, सावली, चंद्रपूर।